वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वाजले दुपारचे 3 आणि अन्वीला झोपवलं आहे मी. जवळपास 2:30-3ला ती झोपलेली आहे. आणि आज मॉर्निंगचं रुटीन ॲज इट इज नॉर्मल होतं जसं रोज असतं. आज अन्वीला सुट्टी आहे गुरु नानक जयंती असल्यामुळे. तर आम्ही सावनेरला, आज आहे प्रतीक दादाच्या लग्नाची हळद. सो आम्ही चाललो त्यांच्या गावाला. कुणीच नाही आहे तिकडे ॲक्च्युली. सुशील दादा पण गावाकडे गेले आहेत आणि रश्मी पण नाही आहे. छोटं बाळ असल्यामुळे ती येऊ नाही शकत. आणि एकदम छोट्या बाळाला घेऊन फिरणे किंवा अजूनही तर भरपूर छोटा आहे, म्हणजे 1 मंथ पण व्हायला आहे. सो एवढं लहान मुलांना घेऊन फिरणे पण पॉसिबल नाही होत. सो आता आम्ही फक्त दोघेच आहोत, दोघेच चाललो. आणि बाकी फ्रेंड सर्कलमध्ये मे बी लग्नाला येणार ते सगळे. सो बघू आता किती वाजे निघणं होते, कारण अन्वी झोपले, तिला मिनिमम 1 तास तरी झोपू द्यावं लागेल, नाही तर मग कसं आहे फ्रेश नाही राहत मुलं. सो बघू आता तिथं काय काय सेलिब्रेशन आहेत, काय काय त्यांच्या प्लॅनिंग्स आहेत. आणि जे पण काही नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर बघायला मिळेल. सो स्टे सांगून दे मावशीला सांगून दे तुझी लिपस्टिक आणली मग तुझी लिपस्टिक आणली मग मावशीला. इथे मोबाईलमध्ये बघून मग लिपस्टिक दाखव अशी आणली मला मी तुझी लिपस्टिक. आम्ही पोहोचत आहोत आता बडेगावला. आणि बस थोड्या वेळाचंच अंतर आहे. मागे जी सफारी केली होती आम्ही पेन साईडचा भाग येतो हा. या साईडचं जे जंगल आहे ते पेनच्या अंडर येतो. सो इथली सफारी केली होती आम्ही मागच्या वेळेला 31 डिसेंबरच्या ना मागे 31 डिसेंबरचा ऑलमोस्ट जवळपास आता काय 1 वर्ष होतील. आणि 31 डिसेंबर सेलिब्रेट केलं होतं आम्ही प्रतिदादाच्या गावाला. सो त्यानंतर आत्ता जातो. आता संध्याकाळला हळदीचा प्रोग्राम आहे. आणि बघा मावशीची लिपस्टिक काही सुटत नाही हातातून. त्या दिवशी घेतली तिने तिच्याकडून, तर त्या दिवसापासून ती माझ्याकडेच होती आणि आज पुन्हा तिला दिसली. सो पोहोचू थोड्या वेळातच. बघू आता काय सुरू आहे तिथे, प्रोग्राम कुठले सुरू आहेत. आणि चला कुठला तो हा इकडे समोर दिसतो. जय संतोषी मा हॉटेल आहे मध्ये. इथलाच खाल्लं होतं ना सकाळी. इथूनच पाहुणे दिसत आहेत. नाही रे पाहुणे हे होत कामगार लोक आहेत. कामगार लोक नाही का, वेचणीवाले. इकडे कापूस वेचणी सुरू झाली ना आता. इकडे पराठी आणि तूर असते ना. अबे थांबव.
सो ही जी पहाड दिसतंय समोरची तुम्ही बघू शकत असाल, अगदी त्याच्या पायथ्याशी घर आहे आणि एवढे कंजस्टेड रोड आहेत आणि इथलं जे बघू शकत असाल जे घरांचं बेस आहे ना पूर्ण दगडाचं बेस आहे बघा. खूप जुने, खूपच जुने, एकदम प्राचीन काळातले वगैरे असल्यासारखे घरं वाटतात या साईडचे. म्हणजे दगडाचं बेस आहे प्रत्येक घराला. आणि आता वाटत नाही आहे काही, पण जसं जसं जर वरच्या साईडनी किंवा खालच्या साईडनी जर बघितलं तर एकदम पहाडीवरच घर आहेत. म्हणजे पूर्ण प्रॉपर पहाडीवर वसलेलं गाव आहे आणि अगदी या गावाला लागून पहाड आहे. जस्ट म्हणजे पहाडीच्या पायथ्याशी गाव वसलेलं आहे. अन्वी कुठे आलो आपण? सुशील काकाचा नाही आहे, प्रतीक काकाचा आहे. हो प्रतीक काकाचा आहे. हो